नमस्कार। काल पुणे शहराचे सीपी अमितेश कुमार साहेब यांनी एक प्रेस घेतली। विषय तुळशीबाग येथील लक्ष्मी रोड येथील अजय लॉज याच्यावर एका पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन करायच्या नावाखाली महिलेचा अश्लील व्हिडिओ काढला। ही घटना घडून आता मला वाटतं जवळजवळ एक 4 ते 7 दिवस झाले असतील। पहिला तर विषय होता की लॉजिंग बोर्डिंगवर एक पत्रकार राहायला जातो, तिथे दारू पितो आणि शेजारच्या रूममधलं चित्रीकरण करतो। ते चित्रीकरण करत असताना सदर महिला ते पाहते, ती बाहेर येते आणि त्या पत्रकाराला त्याचा जाब विचारते आणि त्या महिलेचं अश्लील चित्रीकरण केलं म्हणून तिथे त्या पत्रकाराला मार देते। त्याच वेळी तो पत्रकार म्हणजे आरोपी रोहन कदम हा पोलिसांना फोन करतो, पोलीस उपायुक्तांना, मी असा इथे आलेला आहे आणि तुम्ही तातडीने या, मी स्टिंग ऑपरेशनसाठी आलेलो आहे असं सांगतो। आता मुळात रोहन कदम या पत्रकारावर गुन्हा दाखल होण्यासाठी 3 ते 4 दिवस गेले। ठीक आहे, ती महिला जी होती तिने तक्रार देताना थांबली असेल किंवा काही गोष्टी असतील, परंतु ती तक्रार त्या महिलेची त्या पत्रकारावर आहे की सदर तिला माहित नव्हतं हा कोण आहे, पत्रकार आहे का काय, पण पत्रकाराला लॉजिंग बोर्डिंग मध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन कोणतं करायचं होतं याचा तपास मला वाटतं झोन 1चे जे पोलीस आहेत, उपायुक्त साहेब आणि तिथले PI हे करतायत। त्या महिलेनी येऊन तक्रार दिली, त्या महिलेनी त्याच्यासोबत 2-3 जण असं जे काही लिहिलेलं आहे ती त्या महिलेची तक्रार आहे, त्या पीडिताची तक्रार आहे। त्या पीडिताने तक्रार करू नये म्हणून या सगळ्यांचा मास्टरमाइंड असलेला पत्रकार सिनियर वैभव सोनावणे यांनी ती तक्रार होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या। असो, आता मी बोललेली नाहीये की तिथे कोण अनेक पत्रकार होते, ते व्हिडिओ शूटिंग मध्ये आहेत नाहीयेत। त्या महिलेने तक्रार केल्यानंतर रोहन कदम आरोपी जो आहे, एकतर मुळामध्ये पत्रकारांनी अशा पद्धतीने कट रचावा, राजकारण्यांच्या विरोधात त्यांच्या बदनामीसाठी एक बातमी तयार करावी, हे निषेधार्थ आहे। आणि जेव्हा तो रोहन कदम तिथे त्याला मारत होती जी महिला, तेव्हा म्हणाला की मी पत्रकार आहे, माझ्यासोबत अजून पत्रकार आहेत, रुपाली पाटील यांच्या मामाला बोलवा। बर, अजय लॉज हा आज आहे का तर नाही, गेले 70-80 वर्ष आमच्या तुळशीबाग शुक्रवार पेठ इथे अजय लॉज आहे, गीता लॉज आहे, राहुल आहे, मंडई मेट्रो समोरचे लॉज आहेत। हे लॉजिंग बोर्डिंग हे मिडल क्लास लोकांचे आहेत। जसे हायफाय हॉटेल 5 स्टार आहेत तसे हे मिडल क्लास लोकांचे लॉजिंग बोर्डिंग आहे। परंतु 28 वर्षाच्या रोहनला काय माहिती की तो लॉज कोणाच्या नातेवाईकाचा आणि का आहे। मुळामध्ये जर लॉजिंग बोर्डिंग मध्ये काही बेकायदेशीर कृत्य होत असेल तर पोलिसांनी निश्चित कारवाई केली असती। परंतु पुन्हा सांगते, महाराष्ट्रात जे बोंधूबाबा प्रकरण उभं राहिलं त्याच्यावर जे ठामपणे मी भूमिका मांडली, एका पक्षातले असून सुद्धा त्यांच्या गुन्हेगार प्रवृत्ती ही दाबून ठेवली नाही, कारण का विषय महाराष्ट्रातल्या माता भगिनीचा सुरक्षेचा होता, विश्वासाचा होता। आज राजकारणात महिला एवढ्या बदनाम झाल्या की कुठलेही सर्वसामान्य लोक त्या कुटुंबातले राजकारणात महिला पाठवणार नाहीत। परंतु जेव्हा ही महिलेने ती अश्लील चित्रीकरणाची तक्रार दाखल केली, त्याचा गुन्हा दाखल आहे, त्याचा तपास आहे, चालू आहे,
मी जो तक्रारी अर्ज दिलाय तो वेगळाच आहे. आणि सीपी साहेब येऊन सांगतात लोकप्रतिनिधींनी फोन केला. माझा प्रश्नच नाहीये तुम्हाला कुणी फोन केला नाही केला. केला असेल तरी तुम्ही त्या लोकप्रतिनिधींना त्यांच्याही घरी आया बहिणी आहेत. जर एखादा पत्रकार स्वतःला कथाकथित सांगून काही गोष्टी करत असेल आणि त्याला जर कोणी मदत करत असेल तर कायदेशीररित्या मी रुपाली पाटील खंबीर आहे बघायला. मी माझी तक्रार दिलेली आहे. त्यामुळे सीपींनी येऊन लोकप्रतिनिधी जे काही पत्रकारांनी प्रश्न विचारले तो त्यांच्या अँगलमधनं पत्रकारांचा विषय असेल. आणि मी पुन्हा सांगते की काही पत्रकारांनी म्हणजे त्याची नावही मी त्या अर्जात टाकली होती. मी माझ्या प्रेसच्या वेळी बोलले नव्हते कारण का मला माहिती तपासून घ्यायची होती, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्या विषयामध्ये मी तक्रारी अर्ज पोलीस उपायुक्तांना दिलेला आहे. आणि हे जे काही पोलीस सांगतायत की कोलॅबोरेटी पुरावे, पोलीस कधीपासून क्लीन चिट द्यायला लागले. मी तक्रार दिल्यानंतर त्या तक्रारीमध्ये त्या लॉज मॅनेजर जो आहे त्याचा जबाब आहे की हा रोहन कदम आरोपी सांगतोय रुपाली पाटीलच्या मामाला बोलवा. तेव्हा तो मॅनेजर म्हणला रुपाली पाटीलचे कोण मामा, ते जे काय लॉज बोर्डिंग चालवायला दिलेत ते काहीतरी इंगळे का कोण आहेत, त्यांचे ते करारनामे पण आहेत. पोलिसांनी तिथं सगळेजण आले, सगळी त्यांचे शूटिंग व्हिडिओ ते करारनामे ते रजिस्टर सगळं हातात घेतलेलं आहे. ती जबाबदारी आहे त्यांची, तपासाचा भाग आहे आणि दिलेच पाहिजे. परंतु आक्षेप त्या महिलेचा चित्रीकरणाचा जो होता त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. 2, हे कशासाठी केलं तर चाकणकर बाईला जशी तिच्या कृत्यामुळे तिच्या गोष्टींमुळे ती बदनाम झाली. खरात प्रकरण मी नाही उभं केलेलं. त्याच धर्तीवर रुपाली पाटील ठोंबरेची बदनामी करायची याच्यासाठी पत्रकार वैभव सोनावणे, त्याच्यामध्ये परत अक्षय बिडवे, अभिषेक पोते, अमोल धर्माधिकारी, अजून बाकी एवढ्या लोकांची नावं जी मला कळलेली आहेत ती मी FIR मध्ये दाखल करण्यासाठी दिलेली आहेत. पोलिसांनी त्याचा तपास करून ते कोणतं स्टिंग ऑपरेशन करायला आलते, कोणाच्या सांगण्याने आलते, त्यांना कोणी रसद पुरवली, महिला चित्रीकरणाचा FIR झाला, तो विषय त्या पीडिताचा आहे. परंतु हे सगळं कशासाठी केलं, हे का उघडीस आलं तर त्या महिला पीडिताने तातडीच्या लक्षात आलं की हा माणूस चित्रीकरण करतोय. तिने त्याला तिथे चोप दिल्यामुळे, तिचं स्वतःचं रक्षण करत असताना चोप दिल्यामुळे हा प्रकार उघडीस आला. ते कोण पत्रकार तिथं आलते ते व्हिडिओमध्ये दिसतायत नाही दिसत, माझा त्याच्याशी मी विचारलेले प्रश्नच नाहीत आणि कन्सर्टच नाहीये. पोलीस म्हणले कोलॅबोरेटी पुरावे, प्राथमिक दर्शनात तपासात कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे हे जर पोलिसांना कळत नसेल आणि त्याचे पुरावे जमा करून कोर्टात देण्याच्या ऐवजी ते जर मीडियाला सांगत असेल तर मला वाटतं सरकार आणि पोलिसांनी स्वतःचं एक न्यायालय सुरू करावं आणि कोणाच्या आलं यांना निर्दोष, विरोधातले आले यांना शिक्षा सुरू करून टाकावं. त्याच्यासाठी मी आज लाईव्ह आलेली आहे. माझी तक्रार मी पोलीस उपायुक्तांकडं लेखी नावानिशी दिलेली आहे. माझा FIR जर त्यांनी दाखल करून नाही घेतला तर मी पोलीस आयुक्तासमोर आंदोलनाला बसणार आहे. पोलिसांनी कोणाच्याही हितसंबंधांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये. ह्या लोकांनी कुठल्या पोलिसांना घाबरवलंय, कुठल्या पोलिसांकडनं त्यांची जी काय मजा हजा किंवा पाकिटं घेतलेली आहेत तो माझा विषय नाही. ते तिथनं जी काही माहिती मिळते हा प्रकार पत्रकार क्षेत्रातीलच काही जे सिनियर ज्यांना पत्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची किंमत माहिती आहे त्यांचं क्षेत्र हे बदनाम होऊ नये आणि ही पिढी पत्रकारांची नासवू नये त्याच्यासाठी त्यांनी यांची ही सगळी माहिती जी काय आहे ती सोशलवर टाकली. सोशलवर टाकल्यानंतर ती माहिती खरी आहे खोटी आहे ती आपण तपासायची असते. आणि त्याच्यामध्ये वैभव सोनावणेंनी याआधी अमोल धर्माधिकारी म्हणून जो लोकशाहीचा आहे
त्याच्याकडनं सुनेत्रा वहिनींनी दिलेली, रुपाली पाटील यांना दिली तंबी, ही बातमी लावली. त्याचे सगळे इव्हिडन्स माझ्याकडे आहेत. तेव्हा मी ही बातमी लावल्यानंतर त्याला विचारलं मला कधी वहिनींनी तंबी दिली, तर अमोल धर्माधिकारी पत्रकाराचं म्हणणं होतं की रात्री ते तुमचं पत्र काढणार आहेत. मग मी त्याला म्हणले रात्री पत्र काढणार आहेत तर ते पत्र आल्यावर तू बातमी लावायची होतीस. तेव्हा मी तातडीने लोकशाहीच्या संपादकांशी संपर्क साधला, त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली, त्यांना ते लक्षात आलं. त्यांनी लोकशाहीचे संपादक विशाल पाटील यांनी तातडीने ती बातमी रिमूव्ह केली. आणि मी त्यावेळी जी पोस्ट केली होती त्या पोस्टमध्ये एखाद्या पत्रकाराकडनं भावाकडनं चूक झाली आहे, त्याची नोकरीवर गदा नको, त्याचंही कुटुंब आहे, याच्यासाठी सौजन्य म्हणून डिलीट केली. ती डिलीट करायला सांगणारे सुद्धा हे जे वैभव सोनावणे किंवा वकील म्हणून माझे मित्राशी त्यांचे जे काही संबंध आहेत त्यातनं मी माणुसकीच्या ह्याच्यातनं ठीक आहे चुकला आहे, बातमी डिलीट झाली आहे म्हणून डिलीट केली होती. म्हणजे सातत्याने वैभव सोनावणे या टीमकडनं मला बदनाम करण्यासाठी कट रचत होता. पत्रकारांचं हे काम नाहीये. पत्रकारांनी जी काही बातमी झालेली आहे, जो गुन्हा झालेला आहे त्याच्यावर बातमी केली पाहिजे, नाही का राजकारण्यांना अडकवण्यासाठी एकाकडनं मलिदा खंडणी पैसे घ्यायचे आणि त्याला बदनामी करण्यासाठी मी फार गुन्हेगारीतल्या पत्रकारीचा बादशाह आहे हे दाखवून जर एखाद्याचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर तक्रार का दाखवू नये? बरं, वैभव सोनावणेंना मला विचारायचंय, तुमच्या घरी बायका पोरं नाही आहेत का? तुम्ही एखाद्या महिलेची जी काय लॉजिंग बोर्डिंग, मी म्हणते त्या लॉजिंग बोर्डिंग मध्ये असं काय झालं असतं, पोलिसांनी रेड टाकून गुन्हा दाखल केला असता. पण तो रुपाली पाटील यांच्या नातेवाईकाचा आहे. हे जे काही टीआरपी करायची होती तर हे वैभव सोनावणेंना ताब्यात घेतल्याशिवाय कळणार नाहीये ना. कारण का वैभव सोनावणे हे सिनियर पत्रकार आहे आणि माझ्याकडं मिळालेली माहिती त्या लॉज मधल्या जो काही मॅनेजर आहे त्याच्याशी रोहन कदम जो आरोपी आहे त्यांनी केलेला संवाद, याच्यावरनं मी माझी एफआयआर दिलेली. समजा पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांनी सीपीनी नाही घेतली, मी कोर्टात दाखल करून घेईन. असंच कोथरूडच्या अॅट्रॉसिटीमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल नव्हता करून घेतलेला, पण इथे मी ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे आहे. ज्या प्रकरणाशी माझा संबंध नाही त्या प्रकरणात एक सिनियर पत्रकार षडयंत्र रचतोय. आज जर त्या महिलेने त्या पत्रकाराला पकडलं नसतं तर ह्याच टोळीने, याच लाचखोर खंडखोर टोळीने ती बातमी लावली असती. त्या बातमीवरनं 2 महिने ते गुमसान केलं असतं. ठीक आहे, मी ती बातमी समोर आले असते, इव्हिडन्स दिले असते, लाईव्ह केलं असतं, पत्रकारांना दिलं असतं, सगळ्या गोष्टी केल्या असत्या. पण पत्रकारांनी हे का रचावं? तर तुम्हाला वाटतं की फक्तच राजकारणी जातीचा फायदा किंवा राजकारण करतात. मुळामध्ये आता 2 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली, आपण सगळ्यांनी अभिवादन केलं. गुन्हेगार कोणत्याही जातीचा धर्माचा असू द्या, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने, घटनेने, कायद्याने गुन्ह्याची शिक्षा समान आहे. हा खास एका जातीतला आहे म्हणजे रुपाली पाटील एका खास जातीतले म्हणून तिला वेगळी ट्रीटमेंट, वैभव सोनावणे एका जातीतला आहे म्हणून वेगळी ट्रीटमेंट नाही चालत. परंतु पत्रकार वैभव सोनावणे याने रुपाली चाकणकरशी हातमिळवणी करून जे षडयंत्र रचलं त्याची एफआयआर तक्रारी अर्ज मी पोलिसांना दिलेला आहे, विथ नावानिशी दिलेला आहे. मला पोलिसांकडनं एफआयआर दाखल होणं गरजेचं आहे. एवढं समजतात, एवढं सोपं प्रकरण नाहीये. त्याच्यामध्ये कुठल्या लोकप्रतिनिधींनी फोन केला तो माझा विषय नाही. ज्या लोकप्रतिनिधींनी फोन केला असेल त्याच्याही घरी माता भगिनी आहेत. मी कायदेशीर तर कारवाई करणारच आहे, परंतु मी ज्यांनी या कटामध्ये सामील आहे त्यांच्या सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरातल्यांनाही विचारणार आहे की का तुमच्या एवढ्या
चांगल्या क्षेत्राचं म्हणजे एक लक्षात घ्या, मी तेव्हाही सांगितलं, कुठल्याही क्षेत्रात वाईट प्रवृत्ती चालेल, पोलिसात चालेल, वकिलात चालेल, डॉक्टरीत चालेल, कुठल्याही क्षेत्रात चालेल, पत्रकार क्षेत्रात चालणार नाही. पत्रकार की ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांचं काम आहे की जे घडलंय किंवा जी काही वस्तुस्थिती आहे ती फक्त समोर मांडणे. आणि मला कळत नाही पोलीस आयुक्त साहेब कधीपासून क्लीन चिट द्यायला लागले, कोणते कोलॅबॉरेटिव्ह त्यांना पुरावे हवेत. पुरावे तुम्ही तपास करून गोळा केले पाहिजेत, तुम्ही कोर्टामध्ये दिले पाहिजेत, त्यांना देऊ द्या ना पुरावे की ते त्याच्यामध्ये निर्दोष आहेत. मला आरोपी रोहन कदम जो काही लॉजच्या माणसाशी बोलला त्यांनी तिथे माझं नाव घेतलं, कशासाठी घेतलं? कारण का पुन्हा सांगते, वैभव सोनवणे हा 12 ते 15 वर्ष झालं या पत्रकार क्षेत्रामध्ये आहे. 2014ला अतिक्रमणवरनं जी तुळशीबागेत कारवाई झाली होती, 2 गटामध्ये वादिवाद झाले होते, तेव्हा दोघांवर तक्रारी दाखल आहे. तेव्हाची बातमी करणारा वैभव सोनवणेच होता. बरं, माझ्या नातेवाईकांच्या अनेक प्रॉपर्टी असतील, त्यांनी अनेक जणांना भाड्याने दिले असतील. माझ्या नातेवाईकांनी जर खून केला तर कायद्यामध्ये वेगळी तरतूद आहे का की त्यांना रुपाली पाटील ठोंबरेचे नातेवाईक आहेत त्यांना तुम्ही सोडा म्हणून? ही तुमच्यासमोर वस्तुस्थिती बोलणं मला गरजेचं आहे. त्यांनी जे काही गुन्हा केला असेल त्याच्यावर आहे. आणि आयुक्त साहेब 3 वर्ष झाले आलेली. लॉजची हिस्ट्री जर लॉजिंग बोर्डिंगची हिस्ट्री तुम्ही काढली तर 70 वर्षापासून तो लॉजिंग बोर्डिंग आहे. असे या झोन 1च्या प्रभागामध्ये किती लॉजिंग बोर्डिंग आहेत त्याची सगळ्यांची माहिती पोलिसांनी घ्यावी. आणि तिथेच नाही, जिथे जिथं चुकीचं बेकायदेशीर कृत्य होत असेल त्याच्यावर कारवाया कराव्यात. परंतु सदर प्रकरण दाबण्यासाठी, सदर प्रकरणात काही लोक जे काही कुणी ट्विटवर केलेलं आहे, काही बेरक्यांनी बातम्या लावलेल्या आहेत, ती जी वस्तुस्थिती मांडली त्यांनी, त्या वस्तुस्थितीची मी माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये माझ्या बाबतीतला कट, माझ्या बदनामीचा कट हा कशासाठी रचला तर रुपाली चाकणकर खरात प्रकरणात ज्या पद्धतीने बदनाम झाली आणि ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे त्याच्यावर ठामपणे बोलते, कायदेशीर बोलते, तिला सुद्धा त्याच पद्धतीने बदनाम करण्यासाठी रुपाली चाकणकर आणि पत्रकार वैभव सोनवणे यांनी एक कट रचला. तो कट त्यांचा फसला आणि म्हणूनच त्याच्यावरची FIR दाखल करण्यासाठी माझा तक्रारी अर्ज दिलेला आहे. सीपी साहेब म्हणतायत की त्यांनी तक्रारी अर्ज दिलेला आहे, त्याचा तपास अजून चालू आहे. परंतु हे एक्सप्लेनेशन कशासाठी तुम्ही सांगा ना की तपास चालू आहे, त्याच्यामध्ये काही असेल तर तुम्हाला कळवू. लोकप्रतिनिधींनी कुणी फोन केले ते सांगा, तुम्ही तो तुमचा पार्ट आहे. मला काय करायचंय लोकप्रतिनिधींनी तुम्हाला फोन केलेत नाही केलेत. कुणी जरी तुम्हाला फोन केले तरी सीपी साहेब तुम्हाला कायद्याच्याच चौकटीत काम करावं लागणार आहे. तुम्ही नाही कायद्याच्या चौकटीत काम केलं तर आम्ही तुमच्या विरुद्ध कोर्टात जाऊ. आम्हाला आमचे अधिकार माहिती आहेत. परंतु जाणीवपूर्वक फक्त वैभव सोनवणे नावाचा, कारण का वैभव सोनवणे हे क्राईमचं रिपोर्टिंग करत होते. त्यांना वाटायचं मी गुन्हेगारी क्षेत्रातला पत्रकाराचा बादशाह आहे, मी कुणाचीही विकेट काढू शकतो, मी कोणालाही बदनामीमध्ये टाकू शकतो. माझं एवढंच म्हणणं आहे की वैभव सोनवणे आपल्याला सुद्धा घरी पोरं बाळे आहेत. आपण आमच्या परिवारातले माझ्या नवऱ्याचे चांगले मित्र म्हणून जी भूमिका छान निभावली ना त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार. मी कायदेशीर प्रक्रिया, समजा तुम्ही पोलीस आयुक्तांना मॅनेज केलं, तुम्ही FIR नाही दाखल करून घेतला तर मी कोर्टामध्ये जाऊन तुमच्यावर FIR दाखल करणार आणि मी त्या पोलिसांवर सुद्धा दाखल करणार कर्तव्यात कसूर केली म्हणून. सरकारला जसा क्लीन चिट देण्याचा अधिकार नाही, पोलिसांना सुद्धा क्लीन चिट देण्याचा अधिकार नाही. पोलिसांना आलेल्या तक्रारीचा त्यांनी अहवाल तयार करणे आणि त्या अर्जामध्ये तुम्ही काय कशानुसार ती फिर्याद नाकारताय का नाकारताय हे सांगणे, त्याला चॅलेंज करायचं काम मी कोर्टात जाऊन करेन. पुरावे
पोलिसांनी गोळा करायचे, तपास यंत्रणेने गोळा करायचे. आणि हो, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार, ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे बोलणार, तुमच्या या असल्या कटकारस्थानाला रचाला भीक घालत नाही. तुम्ही किती जणांना जरी सांगितलं की आम्ही नव्हतो, आमचा दोष नाहीये, आम्ही काहीच केलेलं नाहीये, तर तुमची कृती अमोल धर्माधिकारीपासून लावलेली खोटी बातमी तिथून सुरुवात होते. आणि याच्या आधी रुपाली चाकणकरनी कुणाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले, कोणत्या कोणत्या महिला केल्या, दाखल केले, समोर उभ्या केल्यात, मी पुराव्यानिशी दाखवेल. त्याच्या वेळोवेळी तक्रारी झालेल्या आहेत. सगळेच पुरावे मी सोशलवर द्यायला, मी सोशलच्या विकृतासारखी मंद नाहीये. सोशल मीडियावर फक्त माहितीसाठी आणि प्रसिद्धीसाठी आहे. तपास यंत्रणेने ते पुरावे गोळा करावे आणि कोर्टात पाठवावे. तुम्हाला आठवत असेल, रोहिणी खडसेच्या प्रकरणामध्ये पुण्यात प्रकरण घडलं आणि रुपाली चाकणकर आयोगाच्या जप्त केलेले व्हिडिओ बघतायत आणि बीडमधनं एक बाई तिथे अर्ज देतीये. कशासाठी? कुणाला बुड ना धूड हे माहिती नाही, कायद्याची प्रोसिजर माहिती नाही. बरं, त्या बाईला माहित नाहीये, संविधानिक पदावर बसलेल्या पोलिसांना तर माहिती आहे. पोलिसांना तर माहिती आहे ना. बीड, त्याच्यामुळे पुणे पोलिसांनी त्या पीडित महिलेचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये चित्रीकरण करणारा रोहन कदम आहे. इतर कोण आहेत ते व्हिडिओमध्ये मलाही दिसलेले नाहीयेत. ते होते नव्हते ते पोलिसांनी तपासात सांगावं. परंतु रोहन कदम चित्रीकरण करायला गेला ते फक्त रुपाली पाटील ठोंबरेच्या नातेवाईकाच्या लॉजवर जाणून बुजून ते रेकॉर्डिंग केलं. समजा त्या बाईनी ते बघितलं नसतं तर रोहन कदमनी ते रेकॉर्डिंग रिलीज करून बातम्या केल्या असत्या. रुपाली पाटील ठोंबरेंच्या नातेवाईकाच्या लॉजिंग बोर्डिंगवर महिलांचं शोषण, याची जबाबदारी पोलीस आयुक्तांनी घेतली असती का? याचं उत्तर मला द्यावं. त्यामुळे माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला, मी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याशी बोलत नाही. माझा तक्रारी अर्ज मी आपल्याला कोणत्या गुन्ह्या अंतर्गत दाखल होतो हे दिलेला आहे. रोहन कदमचं तिथं जाणं, माझ्या त्या तक्रारीमध्ये रोहन कदमवर सुद्धा गुन्हा दाखल होतो. अनुषंगाने पीडितांनी सुद्धा तो गुन्हा दाखल केलेला आहे. मॅनेजरचं तिथं स्टेटमेंट दिलेलं आहे. रोहन कदम तिथं काय काय बोललेला ते दिलेलं आहे. 28 वर्षाच्या रोहन कदमला काय माहिती की माझे नातेवाईक कुठं आहेत म्हणून? बरं, त्या लॉज बोर्डिंगला तुम्ही प्रभागात जाऊन लोकांना विचारा. गेली 10 वर्ष मी तिथं त्या याच्यामध्ये गेलेली नाहीये, म्हणजे ते कावरे कोल्ड्रिंक आईस्क्रीमचं दुकान आहे तिथं गेलेली नाहीये. मंडई मेट्रो समोर स्टेशनच्या समोर लॉजिंग बोर्डिंग आहे, गीता लॉजिंग बोर्डिंग, अनेक लॉजिंग बोर्डिंग या भागात आहेत की जे गोरगरीब त्यांच्या राहण्यासाठी वापरतात का अजून कशासाठी वापरतात. जर तिथं बेकायदेशीर कृत्य होत असेल तर पोलिसांनी कारवाई करावी, बिनधास्त करावी. परंतु जाणीवपूर्वक या ज्या काही गोष्टी चालल्या आहेत त्या तुम्हाला समोर येऊन सांगणं गरजेचं आहे. माझा अर्ज आहे, अर्जानुसार ती FIR झालीच पाहिजे. जे कोणी कमेंटमध्ये येऊन सांगतायत, नाशिक असेल, परतवाडा असेल, अजून त्या IT क्षेत्रातील जो महिलांचा अत्याचार असेल, तर एक लक्षात घ्या, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ही या जातीची, ही तो जातीचा, हा धर्माचा, हे जे काही राजकारण्यांबरोबर आता पत्रकारांना सुद्धा जो काही रोग लागलेला आहे तो आपल्याला मुळापासून नष्ट करावा लागेल. आणि मी पुन्हा सांगते, संपूर्ण पत्रकारिता वाईट नाही. हा सगळा जो या गुन्हेगार प्रवृत्तीच्या पत्रकारांचा भांडाफोड पत्रकारांनीच केलेला आहे. कारण का त्यांना त्यांचं क्षेत्र, पत्रकार क्षेत्र हे सन्मानाने समाजात आहे, सन्मानाने राहिलं पाहिजे, लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिला पाहिजे. म्हणून त्या सर्व पत्रकारांनी या गुन्हेगार प्रवृत्तीच्या वैभव
सोनावणे पत्रकारांनी जी काही टोळी तयार केली ती नवीन पिढी नासवली होती त्यांची भांडाफोड त्यांनी केलेला आहे आणि जे काही माझ्या व्यतिरिक्त कोण्या पोलिसांना त्यांनी घाबरवलेलं आहे, कोण्या पोलिसांकडनं काय पार्ट्या घेतल्यात, पैसे घेतलेत का काय काय गोष्टी केल्यात, तो त्यांचा विषय आहे. त्यांना वाटत असेल तर ते गुन्हा दाखल करू शकतात, त्याच्यामध्ये त्यांचा विषय वेगळा आहे. जर त्या पोलिसांना गुन्हा दाखल करायचा असेल तर ऍज एक वकील म्हणून मी त्यांना विनंती करेल की या पत्रकार जे गुन्हेगार असतील त्यांना तुम्ही त्यांच्याविषयी तक्रार करावी. म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवतो आणि माझ्या तक्रारीवर पोलिसांनी तपास करावा. त्यांनी ते सगळे मी प्राथमिक माहिती आणि प्राथमिक तथ्य त्याच्यात आहे हे पोलिसांना दाखवून दिलेलं आहे. जर पोलीस जाणीवपूर्वक त्या वैभव सोनावणेंबरोबर असलेले संबंध जपण्यासाठी जर वाचवत असतील तर मला मेहरबान न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील. मी कोर्टातनं पण त्याच्यामध्ये मला सीपींना पण घ्यावं लागेल की आपण कर्तव्यात कसूर करताय म्हणून. माझा पोलिसांवर मी कुठलेही जे पोलीस आयुक्तांनी जे काही स्टेटमेंट दिलंय की लोकप्रतिनिधी नाही, तिथं 3 किलोमीटरमध्ये कोण नव्हतं, तो माझा प्रश्नच नाहीये. मी त्या चित्रीकरणामध्ये कोणतेही आरोप म्हणजे हा पत्रकार होता तो पत्रकार नाही. मी क्रिमिनल लॉयर आहे, मला माहिती आहे चित्रीकरण रोहन कदमनी केलं. रोहन कदमला तिथं पाठवणारं कोण होतं, ती जी डील झाली त्याच्यामध्ये कोण सिनियर पत्रकार आहे, अजून कोण कोण आहे, कुठे बसून त्यांनी कारस्थान प्लॅन केलं. पोलिसांनी 3 तासाचं का 2 तासाचं त्यांचं फुटेज घेतले. त्यांचे 8-8 15-15 दिवसाचे महिन्याचे कॉल डिटेल्स त्यांनी चेक करावे. कोणाकोणाची हे एवढं सोपं प्रकरण नका समजू सीपी साहेब. आणि माझ्या प्रभागात माझ्या कसबा मतदारसंघामध्ये जिथे जिथं वेश्या व्यवसाय चालत असेल आपण तिथं कारवाई करावी. परंतु जिथं चालत नसेल आणि इथं तुमचे सो काल पत्रकार मित्र आणि सो काल जी काही तुमची जर लोक जर तुम्हाला दिशाभूल करत असतील, तुम्हाला कर्तव्यापासून लांब ठेवत असतील तर कृपया विनंती आहे आयुक्त साहेब की आपण त्याच्यामध्ये मी दिलेली FIR तातडीने दाखल करून या सगळ्यांवर कारवाई करावी. सगळा वृत्तांत आता सांगितलाय, कारण का समोरनं जेव्हा 10 वेळा सांगतात पत्रकारांमध्ये त्यांची चर्चा आहे की हा होता तो होता तो नव्हता हा नव्हता. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आणि पोलीस आयुक्तांनी सगळ्या पत्रकारांना का नाही बोलले, तिथं फक्त सिलेक्टिव्हच पत्रकार दिसत आहेत. दुसरे पत्रकार बंधू कुठे आहेत जे लोकशाहीच्या याच्यावर आपल्याला जाब विचारतात, प्रश्न विचारतात, त्यांना आपण बोलवलंच नाहीये. फक्त वैभव सोनावणेंच्या बाबतीमध्ये खुलासा देण्यासाठी ठराविक पत्रकार घेऊन जर आपण बोलणार असाल तर हे आयुक्त साहेब चुकीचे. तुम्ही असाल, सरकार असेल, आमच्यासारखे लोकप्रतिनिधी असतील, समाजामध्ये संदेश देण्यासाठी काम करतात. समाजामधल्या लोकांच्या अडलेले प्रश्नाला कायदेशीर पद्धतीने अन्यायावर न्याय देण्यासाठी आहे. पोलीस खात्यावर सगळ्यांचा खूप विश्वास आहे. अशा काही गुन्हेगार पत्रकारांसोबत साठी कृपया आपलं पोलीस खातं अजून बदनाम करून घेऊ नये. त्याच्यामुळे चित्रीकरणाची FIR ही वेगळी, त्याचा तपास तुम्ही करत आहात, त्याच्यात मी कोणतेही प्रश्न विचारले नाही. परंतु चित्रीकरणाच्या अनुषंगाने पत्रकार वैभव सोनावणेने जो कट रचला, रोहन कदम तिथं जे काही बोलला, मॅनेजरनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावरनं जे कारस्थान रुपाली चाकणकरने वैभव सोनावणे यांच्या सोबत बसून केलेलं आहे त्याची तक्रार मी दिलेली आहे. ती FIR दिलेली आहे. ते सेक्शन्स आपल्याला दिलेले आहेत. कृपया ती तक्रार तातडीने दाखल करावी. मी का बोलत नव्हते, कारण का पोलिसांनी मला झोन 1 पोलीस जे आहेत DCP ऋषिकेश रावरे की मॅडम आम्ही तपास करतोय आणि निश्चित तपास करून याच्यावर आम्ही योग्य कडक कायदेशीर कारवाई करू. मी म्हणून DCP साहेबांवर विश्वास ठेवला होता. मला माहित नव्हतं की डायरेक्ट काल तुम्ही आयुक्त साहेब येतात आणि त्याच्यामध्ये ही स्टेटमेंट देतात. तर आपण दिलेली स्टेटमेंट
मध्ये माझ्या अर्जाचा तपास चालू आहे असं म्हणलेलं आहात, परंतु आपण जे काही पहिलं स्पष्टीकरण दिलेले पुरावे मी देण्यापेक्षा तिथं घडलेल्या मॅनेजरचे स्टेटमेंट मी तुम्हाला दिलेले आहे. कायदा काय सांगतो आपण जाणता. आपण पोलीस आहात, आपण IPS लेवलचे पोलीस आहात, आम्ही सुद्धा वकील आहेत. तर माझी विनंती आहे, कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल अॅट्रॉसिटीचा पोलिसांवर घेतला नाही आणि कोर्टाने मग गुन्हा दाखल केला, कृपया त्या पद्धतीने मला पाठवू नये कोर्टामध्ये. आणि जर मला तसं जावं लागलं तर पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठ कामकाजावर संशय बळकावला जाईल. समाजाचा तुमच्या पोलीस यंत्रणेवर विश्वास राहणार नाही. मी DCP ऋषिकेश रावले यांच्यावर विश्वास ठेवून तपासासाठी 3-4-5 दिवस द्यावे लागतात. मला माहिती आहे लगेच अर्ज दिल्यावर गुन्हा दाखल होत नाही, त्याच्यासाठी मी थांबले होते. तो अर्ज मी कुणाला दिलाही नव्हता, परंतु तो अर्ज आणि ही सगळी प्रक्रिया याच्या पुढे तुमच्याच मताप्रमाणे सोशलवर टाकण्यात येईल. कारण का आमच्या विरोधातील लोक विनाकारण जे काही चुकीच्या पद्धतीने सोशलवर सांगतात, तर आमची बाजू त्या सोशलवर सांगणं गरजेचं आहे. पोलिसांकडे मी सोशलवर न्याय मागत नाही. पोलिसांकडे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने संविधानाने जे मला अधिकार दिलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याकडे तक्रारी अर्ज केलेला आहे. माझा गुन्हा तातडीने दाखल करून घ्यावा. आणि कोण लोकप्रतिनिधी आहेत मला त्याच्याशी घेणं देणं नाही. त्यांनी फोन केला नसो केला तो माझा पार्ट नाही. कृपया विषयाला बगल देऊ नये. मला खूप चांगला विषय चांगला सापडला आहे. मला दुःख एवढंच होतं की पत्रकार वैभव सोनावणे या खालच्या थराला जाऊ शकेल असं मला कधी वाटलं नव्हतं. असो, परंतु याच गुन्हेगार प्रवृत्तीच्या पत्रकाराला आमच्या चांगल्या पत्रकार बंधूंनी भांडाफोड केल्याबद्दल मी सर्व पत्रकार चांगल्या लोकशाही टिकून ठेवणाऱ्या समाजामध्ये पत्रकारांचा सन्मान अभिमान टिकून ठेवणाऱ्या पत्रकारांची आभारी आहे. आणि कायदेशीर लढा हा चालू राहील. माझी FIR जोपर्यंत दाखल होणार नाही, जर ती केली नाही तर मी पोलीस आयुक्तांसमोर आंदोलनाला बसणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो. धन्यवाद.